या उन्हाळी सुट्टीमध्ये आज आपण बनवणार आहोत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुरकुरीत पालक पापडी. घरच्या घरी कमी वेळात कमी साहित्यामध्ये मार्केटसारखी पालक पापडी आपण बनवणार आहोत. ही हेल्दी आणि स्नॅक रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वात आधी पालक घेऊयात. पालक स्वच्छ धुवून घेऊयात आणि तो नंतर बारीक चिरून घेऊयात. चिरून घेतलेला पालक आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात. पालक चिरून घेतल्यामुळे तो लवकर बारीक होतो. त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात. मिक्सर जारमध्ये छान अशी प्युरी तयार करून घेऊयात. तयार करून घेतलेली प्युरी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर एका ताटामध्ये चाळणी ठेवूयात आणि 3 वाटी गव्हाचे पीठ घेऊयात. पीठ हे चाळून घेऊयात जेणेकरून त्यामध्ये काही राहणार नाही. चाळून घेतलेल्या पिठामध्ये आपण तयार करून घेतलेली प्युरी टाकून घेऊयात. त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेऊयात. 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात. सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊयात. पिठाचा एक छान असा गोळा तयार करून घेऊयात. पीठ मळत असताना पाण्याचा वापर करायचा नाही. आपण जी पालक प्युरी तयार करून घेतली आहे त्यामध्ये ते पीठ मळून घेऊयात. पीठ मळून झालं की त्यावर 2-3 चमचे तेल टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा पीठ एकजीव करून घेऊयात. पीठ मळत असताना ते पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. पीठ हे मध्यम ठेवायचे. 10 मिनिटं पीठ भिजत ठेवूयात. 10 मिनिटांनंतर पीठ छान भिजले की ते पुन्हा एकदा पळपुटावरती मळून घेऊयात आणि चाकूच्या मदतीने त्याचे एकसारखे गोळे तयार करून घेऊयात. जसे की आपण चपातीसाठी गोळा तयार करतो. गोळा घेऊयात आणि बाकीचे गोळे झाकून ठेवूयात जेणेकरून ते कडक होऊ नयेत. त्यानंतर गोळ्याला पीठ लावून एक छान अशी पातळ चपाती लाटून घेऊयात. आपल्याला चपाती ही पातळ लाटायची आहे, जाड ठेवायची नाही. लाटून घेतलेल्या चपातीला चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे डॉट देऊन घेऊयात जेणेकरून पापडी आपली फुगणार नाही. चाकूच्या मदतीने चपाती कट करून घेऊयात. चपाती कट करत असताना पापडीचा आकार आपण आपल्या आवडीनुसार ठरवू शकतो, लहान मोठा. कट करून घेतलेला स्लाइस एकावर एक 3 ते 4 ठेवून घेऊयात आणि त्याला छोटे समोस्यासारखे आकार देऊन कट करून घेऊयात. पापड्या कट करून झाल्या की त्या पूर्णपणे वेगवेगळ्या करून घेऊयात. चपाती लाटत असताना आपण चपातीला पीठ लावलेलं असतं त्यामुळे पापडी एकाला एक चिकटून बसत नाही. अगदी सहजरित्या निघली जाते. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घेऊयात. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊयात. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण करून घेतलेल्या पापड्या टाकून घेऊयात. 2 मिनिटांनंतर सर्व पापड्या आपण पलटी करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेऊयात. पापड्या तळून झाल्या की पापड्या एका स्टीलच्या स्टीमरवर तेल नितळण्यासाठी ठेवूयात. तयार आहे आपली कुरकुरीत पालक पापडी. करायला एकदम सोपी आणि साधी. जर तुमची मुलं पालक खात नसतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. करायला एकदम सोपी.